आज सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शेतकरी यांच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार साहेबांना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदनाचा आशय असा आहे की शेतकऱ्यांना दिवसा लाईट पाहिजे ही बऱ्याच दिवसापासून मागणी, परंतु तिचा पाठपुरावा करूनही काही या बोर्डाकडनं म्हणण्यापेक्षा वीज वितरण कंपनीकडून त्याचं कुठेही काही आतापर्यंत निर्णय घेतलेला नाही। आजही बऱ्याचशा पीठावर जर बैठलं, अगदी सुरुवात केली तर अकोला असेल, शमशेरपूर असेल, देवठाण असेल, विरगाव असेल आणि तालुक्यातील पुतुळ वगैरे भागात असं ऐकलंय फक्त, परंतु नक्की झालाय का नाही वीज पुरवठा माहित नाही दिवसा। आणि म्हणून आमची सर्वांची शेतकऱ्यांची अशी विनंती आहे, कार्यकर्त्यांची विनंती आहे, पक्षाच्या वतीनं सुद्धा विनंती करतो। या ठिकाणी आमचे पक्षाचे अध्यक्ष सुद्धा आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत। त्या कार्यकर्त्यांच्या वतीनं तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आले। तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही पुढची कारवाई जर नाही झाली तर एक 7-8 दिवसामध्ये यासाठी मग बोर्डावरती मोर्चा नेणं वगैरे या सगळ्या गोष्टीचा निश्चितच अध्यक्षांच्या परवानगीने मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। आणि म्हणून विशेषतः परिस्थिती अशी आहे का रात्री पाणी भरणं, रात्री शेतात सुद्धा बाहेर पडणं, कारण घराच्या समोर सुद्धा बिबटे बसलेले असतात। आणि म्हणून एवढा सध्या बिबट्यांच्या धुमाकुळे शेताजवळच भाजीची कुठलीही छोटी मोठी पिकं असतील त्यात सुद्धा म्हणजे हा बिबट्या बसलेला असतो। मग सोयाबीनचं पीक असेल, अगदी असं पटणार नाही, सोयाबीनची पिकं जरी निघाले, विशेषतः शेतकरी हा गाई धंद्याकडे वळलेला आहे, कारण दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळं गाई धंद्यासाठी जी काही पिकं घेतली जातात, मग ती ज्वारी असेल, मका असेल, तर या सगळ्या पिकांमधनं शेजारी ऊस सुद्धा थोडाफार असतो। ऊसाची शेती ही तर अगदी पूर्वी डोंगराळ भागामध्ये बिबटे असायचे, आता ते सगळे ऊसामध्ये ऊस तोडताना सुद्धा एवढा गंभीर प्रश्न असतो की काही वेळेला ऊसाचं क्षेत्र सोडून हे सगळं वाऱ्यावरती सोडून म्हणण्यापेक्षा ती पिकं काही दिवस उभे राहतात आणि त्याचा फॉरेस्टची किंवा वन अधिकारी कुणीही फारसं त्याच्यामध्ये धाडस करू शकत नाही। परंतु बिबट्या म्हटल्यानंतर समोर जाऊन धाडस करणं किंवा त्याला काही त्याचा मुकाबला करणं हे काही शक्य होत नाही। अशा परिस्थितीमध्ये पिंजरे जरी लावले जातात तर पिंजरे हे क्षणिक असतात। पिंजऱ्यामध्ये जर बघितलं तरी 8-8 महिना आम्ही विरगावच्या शिवारामध्ये 1-1 महिना पिंजरा ठेवलेला आहे, परंतु त्यामध्ये बिबट्या किंवा तो वाघ असो, तो कुठलाही त्या संबंधित प्राणी असो, तो येत नाही। आणि आल्यावर तर मला वाटतं काही वेळापुरतं तो प्राणी कुठं सोडला जातो याची जर चर्चा केली तर ते आम्ही जरी त्या वाघाला ओळखत नसलो तरी परंतु ते वाघ जवळपास कुठं सोडले जातात, म्हणून त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त होत नाही। आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या दृष्टीनं ते डिपार्टमेंट जरी सक्रिय असलं तरी परंतु लाईटच्या बाबतीत आम्हाला दिवसा लाईट ही मिळालीच पाहिजे। रात्री सुद्धा बऱ्याच वेळा लाईट जाते आणि ही सगळं लोड शेडिंग वगैरे या सगळ्या अडचणी सांगितल्या जातात। तर लोड शेडिंग असावं काय असावं हा तो त्यांचा प्रश्न आहे। बऱ्याच ठिकाणी विजेची कामं सुद्धा अशी अर्धवट आहेत आणि गेले काही वर्षापासून झालेली कामं, कुठे त्याला गार्डिंग नसेल, कुठे त्याला स्टे वायर नसेल आणि मग कधीतरी वायर तुटणं, कधीतरी असे प्रसंग खूप शेतकऱ्यावर येतात। काही शेतकरी याच्यामध्ये गेलेले, आता प्रत्येकाचा नावानिशी उल्लेख करणं शक्य नाही, परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करता विशेषतः आपले सगळ्यांच्या या ठिकाणी मीडियाच्या निमित्ताने आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि हा प्रश्न जास्तीत जास्त लवकर सुटावा अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो। कारण शेवटी मीडिया हे सगळ्यात आज एक जर म्हणजे हत्यार असेल, आमच्या दृष्टीने हत्यार म्हणतो, तर ते सगळ्यात नाही बरोबर आहे ना। आज तशाच पद्धतीची परिस्थिती आहे, कारण आपण तहसीलदारांना निवेदन दिलं, तहसीलदार बोलणार आहेत, तहसीलदार बोलणार तर त्याचा किती उपयोग होतो या सगळ्या गोष्टी सांगण्याची आता वेळ कमी आहे, कारण बरेचसे कार्यकर्त्यांना आपलं मनोगत मांडायचंय। तर मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मीडियाचं आभार मानतो। सर्व कार्यकर्त्यांनी खरं म्हणजे अशाच पद्धतीनं राजकारणामध्ये जेव्हा पुढे येतात त्यावेळेला फक्त निवडणुकीपुरतं न येता आपण समाजाच्या आणि खरं म्हणजे जनसेवेमध्ये काम करताना लोकांबरोबर राहणं ही काळाची गरज आहे। कारण दिवसेंदिवस बाकीच्या विषयावर इथं आज बोलत नाही, परंतु दिवस असे भयानक येत चाललेले की तुम्हा आम्हाला कोणी वाली आहे की नाही अशा पद्धतीचा शेतीचे प्रश्न, शेतीचे बाजारभाव या सगळ्या गोष्टीवर बोलण्याची वेळ जरी नसली, या सगळ्या प्रश्नातून जात असताना विशेषतः पहिल्यांदा आमचा प्रश्न जो आहे तो विजेचा, आणि म्हणून ती दिवसा मिळाली पाहिजे अपेक्षा, माफक अपेक्षा आपल्याकडून